नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. मोदींनी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 35,440 कोटी रुपयांच्या 2 महत्त्वाच्या योजनांची सुरुवात केली. त्याचबरोबर सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या धनधान्य कृषी योजनेचा देखील शुभारंभ केला. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेतील विशेष कृषी कार्यक्रमामध्ये त्यांनी हा शुभारंभ केला. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत सरकारचा उद्देश देशातील 100 जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना कर्ज देणे, सिंचन आणि पिकांमध्ये विविधता आणणे तसेच पीक व्यवस्थापन सुधारणे हे आहे. यासोबतच कडधान्यांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदींनी 11,440 कोटी रुपयांच्या 6 वर्षांच्या मिशन योजनेचीही सुरुवात केली. कृषी पायाभूत सुविधा फंड योजनेची सुरुवात सुमारे 3,650 कोटी रुपये खर्च करून करण्यात आली आहे. पशुसंवर्धनासाठी 17 वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी सुमारे 1,166 कोटी रुपये देखील जारी करण्यात आले आहेत. या बातमीमुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. बेळगाव मिरज अनारक्षित एक्सप्रेसला पुन्हा पॅसेंजरचा दर्जा देण्यात येत असून 15 ऑक्टोबरपासून ही सेवा अधिकृतपणे पॅसेंजर म्हणून धावणार आहे. त्यामुळे तिकीट दरातही लक्षणीय कपात होणार आहे. ही बाब राज्यसभा सदस्य इरन्ना कडाडी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. कोरोनाच्या काळात ही पॅसेंजर सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर महापुराच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु अनारक्षित एक्सप्रेस म्हणून घोषित केल्यानं प्रवाशांना अधिक भाडं भरावं लागत होतं. बेळगाव मिरज दरम्यान मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांची वर्दळ असून ही रेल्वे त्यांना दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग असते. रेल्वेला पुन्हा पॅसेंजरचा दर्जा मिळाल्यामुळे प्रवास परवडणारा आणि सोयीचा होणार आहे. ही सेवा आता कायमस्वरूपी सुरू राहणार असल्यानं नागरिक व प्रवासी संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे. म्हैसूर जिल्ह्यातील बन्नूर महानगरपालिकेच्या सदस्यांनी काल शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेला भेट दिली. या अभ्यास भेटीचा उद्देश बेळगाव महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन, शहरी व्यवस्था आणि स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत अंमलात आणलेल्या उपक्रमांचा अभ्यास करणे हा होता. यावेळी महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी बन्नूरच्या शिष्टमंडळाचे मनपूर्वक स्वागत केले. यावेळी महापौर पवार यांनी डोअर टू डोअर कचरा संकलन, टेंडर प्रक्रिया, डम्पिंग यार्डचे व्यवस्थापन, डिजिटल मॉनिटरिंग यंत्रणा आणि नागरिक सहभागाच्या विविध पैलूंबाबत सविस्तर माहिती दिली. बन्नूरच्या प्रतिनिधींनी बेळगाव महापालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत आपल्या शहरातही अशा योजनांची अंमलबजावणी करण्याची इच्छा व्यक्त केली. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्णदालनाला. नियम व अटी लागू. निपाणी येथील नगरपालिका कार्यालयासमोर जुना PB रोडला लागून असलेल्या टायर दुकानाला शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागल्यानं लाखोंचं नुकसान झालं. दरम्यान आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. याबाबतची अधिक माहिती अशी की नगरपालिकेसमोर व्यापारी संकुलात उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीचे टायर विक्री व पंक्चर दुकान आहे. शुक्रवारी रात्री जाधव हे नेहमीचे काम आटोपून घरी गेल्यानंतर दुकानातील टायरनी पेट घेतल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं. दरम्यान याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे निरीक्षक YB कौजलगी, CPI BS तळवार, शहर पोलीस ठाण्याचे शिवानंद कारजोड यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान आग चांगलीच भडकल्याचं दिसून आलं.
रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। राज्यातील केएसआरटीसी, बीएमटीसी आणि अन्य परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत। यामुळे राज्यभरात बस सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कर्मचाऱ्यांनी याआधीही 5 ऑगस्ट रोजी आंदोलन पुकारलं होतं, परंतु कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते मागे घेण्यात आले। मात्र सरकारने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। 38 महिन्यांचा थकबाकी पगार तात्काळ देण्यात यावा, वेतन पुनर्रचना तातडीने करण्यात यावी, सेवा अटी व इतर सुविधा सुधारण्यात याव्यात या मागण्यांसाठी बेंगळूर, हुबळी, गुलबर्गा यासारख्या प्रमुख शहरांमध्ये 5 दिवसांचे उपोषण आंदोलन करणार आहे। त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। कर्मचारी संघटनांनी सरकारकडे तातडीने चर्चेचा मार्ग स्वीकारावा अशी मागणी केली असून वेळेत तोडगा न निघाल्यास सदर आंदोलन आणखी तीव्र होण्याचा इशाराही परिवहन मंडळाकडून देण्यात आला आहे। शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काही वर्षांपूर्वी वन वे पार्किंगचे नियम तसेच वाहतूक मार्गांवरील नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवल्या होत्या। मात्र अलीकडच्या काळात हे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले जात असून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडताना दिसत आहे। शहरातील किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, गणपत गल्ली यासारख्या प्रमुख बाजारपेठेमध्ये वन वे रस्त्यांवरही सर्रासपणे वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवताना दिसतात। विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्यानं वाहन चालकांमध्ये नियमांचं भय उरलेलं नाही। याशिवाय अनेक वाहन चालक दुतर्फा रस्त्यांवर आपली वाहने पार्क करत असून त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरी त्रास वाढतोय। स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे वन वे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तसेच वाहतूक नियंत्रणासाठी नियमित गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। शिस्तबद्ध वाहतुकीसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आता अधोरेखित होत आहे। केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेले विविध जनकल्याणकारी प्रकल्प जिल्हा पातळीवर प्रभावीपणे राबवावेत असे स्पष्ट निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। जिल्हा पंचायत सभागृहात पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या 2025-26 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या त्रैमासिक बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। खासदार शेट्टर म्हणाले की या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही। एखादा अधिकारी निष्काळजीपणा दाखवत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। शहरातील तलाव आणि उद्यानांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी निधी देण्यात येत आहे, मात्र त्याचा योग्य वापर न झाल्यास प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। बैठकीत जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना यासह विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भित्तिचित्रावर समाज कल्याण विभागाकडून अवमान करण्यात आलाय। या भित्तिचित्रावर पोस्टर चिकटवून शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि अनधिकृत जाहिरातींना प्रोत्साहन देण्याचं कृत्य केलं गेलं आहे। स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याऐवजी शासकीय विभागाकडूनच अशी बेफिकीर आणि अमानवीय कृत्य करण्यात आल्यानं नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। यामुळे महानगरपालिकेने अशा बेशिस्त अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, पोस्टर हटवून भित्तिचित्रावर त्वरित दुरुस्ती करावी आणि अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी सार्वजनिक जाहीर नोटीस काढावी अशी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी होत आहे। स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान सहन केला जाणं अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे। बेळगाव शहरातील वंटमुरी कॉलनीतील शासकीय शाळेमध्ये अद्ययावत स्वच्छतागृह संकुलाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली। ही पायाभरणी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांच्या हस्ते करण्यात आले। हा प्रकल्प शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आमदारांच्या व्यापक अभियानाचा एक भाग आहे। या अंतर्गत मतदारसंघातील अनेक शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या आणि स्वच्छता सुविधा उभारण्यात आल्या आहेत। अमान सेठ यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण तयार करण्याचा उद्देश स्पष्ट केला।
स्थानिक रहिवासी आणि शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आमदारांच्या कार्याची प्रशंसा केली. यंदाच्या गळीत हंगामाची तारीख सरकारने जाहीर केली असली तरी कारखान्यांनी अजूनही ऊसाचा दर जाहीर न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. रायबाग तालुक्यातील हारुगिरी क्रॉसजवळ रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत प्रति टन ऊसाला 4,500 रुपये दर देण्याची व मागील वर्षीची थकीत बिले तात्काळ अदा करण्याची मागणी केली. आंदोलकांनी बसवेश्वर सर्कलमध्ये ठिय्या मांडून कारखान्यांचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी येईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलकांची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून 4 दिवसात कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन FRP, वजन काटे आणि इतर समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर आंदोलकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले. आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामनगौडा बसरगी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी रयत संघाचे कर्नाटक राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, गौरवाध्यक्ष शशिकांत पडसलगी, राजू पोवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाच्या आवारात सोमवारी नियमित पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. विभागाच्या वतीने दर आठवड्याला परेड घेतली जाते. मात्र गेल्या 2 आठवड्यांमध्ये दसऱ्याच्या सणामुळे परेड स्थगित झाली होती. यंदाच्या परेडमध्ये विविध शाखातील पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलिसांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान जिल्हा पोलीस प्रमुखांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विशद केले. त्यांनी स्पष्ट केले की परेड आणि नियमित व्यायामामुळे पोलीस दलाची एकूण कार्यक्षमता आणि दक्षता वाढीस लागते. परेडनंतर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत अधिक सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये दैनंदिन कार्यपद्धतीत सुधारणा, नागरिकांशी प्रभावी संवाद साधणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि सक्षम प्रतिसाद देण्यावर भर देण्यात आला. पथसंचलनादरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रामगौड बसरगी यांनी मानवंदना स्वीकारली. आकर्षक वाद्यवृंद आणि शिस्तबद्ध संचलनामुळे कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. बेळगाव ग्रामीण मंडळात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अंतर्गत आज शनिवारी एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे आणि विविध योजनांची माहिती पोहोचवणे हा होता. कार्यक्रमाला मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, चेतन पाटील, महेश मोहिते, अडिवेश अंगडी, श्वेता जगदाळे, मनोज पाटील आणि प्रदीप पाटील यांची उपस्थिती लाभली. पदाधिकाऱ्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत स्थानिक स्तरावर रोजगार, शिक्षण आणि उद्योजकतेसंदर्भात योजनांचा प्रभावी प्रचार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नरेंद्र मोदींनी मत्स्यपालन योजनेसाठीही सुमारे 693 कोटी रुपये मंजूर केले आहेत. फूड प्रोसेसिंग उद्योगाला चालना देण्यासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीचं महत्त्व वाढवण्यासाठी सरकार योजना देखील राबवत आहे. विशेष कृषी कार्यक्रमात भाग घेण्यापूर्वी मोदींनी विविध शेतकऱ्यांशी भेट घेतली आणि त्यांच्याशी कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि या क्षेत्रातील सकारात्मक बदलांवर चर्चा केली. कर्नाटक वन विभागाच्या चिन्नारा वन दर्शन उपक्रमांतर्गत SB होरट्टी कर्नाटक पब्लिक स्कूल यडहळ्ळी मुधोड येथील 50 विद्यार्थ्यांनी आज बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी झू प्राणी संग्रहालयाला शैक्षणिक भेट दिली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, वन्यजीव व पर्यावरण याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच प्रत्यक्ष निरीक्षणातून शिक्षणाला पूरक अनुभव मिळवून देणे हा आहे. विद्यार्थ्यांनी प्राणी संग्रहालयातील विविध प्राण्यांचे निरीक्षण केले तसेच त्यांच्या अधिवास, सवयी व संवर्धन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती मिळवली. बेळगाव प्राणी संग्रहालयातील वरिष्ठ अधिकारी आणि वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला.
बेळगावातील कित्तूर आणि चन्नम्मा मिनी झूमध्ये लवकरच अक्का कॅफे सुरू करण्याबाबत आज जिल्हा पंचायत सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपवनसंरक्षक क्रांती NE यांच्या उपस्थितीत KRIDL विभागाच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत कॅफेच्या इमारतीचा आराखडा, संरचना आणि अंदाजी खर्च याबाबत सादरीकरण करण्यात आले. CEO राहुल शिंदे यांनी आराखड्याचे बारकाई निरीक्षण करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की कॅफेची रचना पर्यटकांना आकर्षित करणारी असावी आणि त्यातून वन्यजीवन व निसर्गाचे सौंदर्य प्रभावीपणे अधोरेखित झाले पाहिजे. कॅफेच्या उभारणीमुळे मिनी झूमधील पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतील तसेच पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूल बेळगाव यांच्या वतीने आयोजित नासा स्पेस ॲप्स चॅलेंज 2025 बेळगाव आवृत्ती ही जागतिक दर्जाची हॅकॅथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. ही 48 तासांची ऑनलाईन स्पर्धा गेल्या 4 आणि 5 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी, अभियंत्यांनी व नवोन्मेषकांनी नासाच्या मुक्त डेटाचा वापर करून वास्तवाशी निगडीत समस्यांवर सर्जनशील उपाय सुचवले. लर्न, लॉन्च, लीड या संकल्पनेवर आधारित स्पर्धेमध्ये सहभागी संघांनी अत्याधुनिक प्रोटोटाइप्स तयार करत तांत्रिक कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन केले. या स्पर्धेचा समारोप समारंभ आज शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून HV रायप्पा, निवृत्त संचालक, सॅटकॉम प्रोग्राम ऑफिस, इस्रो बेंगळूर यांनी उपस्थिती लावली. आपल्या भाषणात त्यांनी नवोदित संशोधकांमध्ये आत्मविश्वास, प्रयोगशीलता आणि सामाजिक भान या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमाचे स्थानिक प्रमुख कौशिक येवला यांनी संपूर्ण स्पर्धेचे प्रभावी समन्वयन करून कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. समारोप समारंभात गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर MS पाटील, इंडस अल्टमच्या प्राचार्या डॉक्टर प्रसिद्धा श्रीकुमार, उपप्राचार्या सुश्री अंजली नेगी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शहरातील 110 kV कणबर्गी उपकेंद्रातील वीज वाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दिनांक 12 रोजी विविध भागामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे. ऑटोनगर, कणबर्गी, रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवणकुर्ची तसेच ऑटोनगरच्या काही भागात काही काळ वीज पुरवठा खंडित होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. म्हैसूर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला दसरा कंठीरवा केसरी 2025 कुस्ती स्पर्धेमध्ये बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कंगराळी KH येथील कुस्तीपटू कामेश पाटी यांनी अफलातून कामगिरी करत शौर्याचा झेंडा उंचावला. या स्पर्धेमध्ये प्रेम जाधव या कुस्तीपटूने देखील सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचं नाव मोठं केलं. या दोन्ही युवा खेळाडूंनी मैदानात केलेल्या दमदार कामगिरीची महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दखल घेत त्यांचा सत्कार केला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की या स्पर्धेमधील त्यांची गौरवशाली कामगिरी बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील मेहनत, शिस्त आणि जिद्द त्यांच्या या यशामुळे इतर युवकांनाही प्रेरणा मिळेल. तसेच त्यांनी बेळगाव तालुक्यातील इतर युवा कुस्तीपटूंना भविष्यातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. या सत्कार समारंभात स्थानिक क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेच्या 2025-26 या कार्यकालासाठी डॉक्टर हेमंत कौजलगी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आज त्यांनी अधिकृतपणे नवीन कार्यकारिणीचा पदभार स्वीकारला. यावेळी IMA बेळगावचे माजी अध्यक्ष डॉक्टर BB पुट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नव्या कार्यकारिणीला पद व जबाबदाऱ्या सुपूर्द करताना आपल्या प्रेरणादायी भाषणात वैद्यकीय क्षेत्रातील बदलत्या घडामोडींचा उल्लेख केला. तसेच नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेताना वैद्यकीय नीतिमूल्ये व सहानुभूती जपण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राघवेंद्र सागर यांची IMA सचिवपदी तर डॉक्टर केदारेश्वर KS यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीच्या निवडीने IMA बेळगावच्या पुढील वाटचालीसाठी नव्या उमेदीचा सूर मिळाल्याची भावना वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. आज शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये
यरगट्टी तालुक्यातून आमदार विश्वास वैद्य आणि मुडलगीतून निळकंठ कप्पलगुद्दी हे बिनविरोध निवडले गेले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच या दोन्ही जागांवर केवळ एकच उमेदवारी दाखल झाल्यानं त्यांची निवड निर्विवाद ठरली. अर्ज सादरीकरणाच्या अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या घडामोडीनंतर बँक आवारामध्ये फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यामुळे वैद्य आणि कप्पलगुद्दी गटामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून या बिनविरोध विजयाने दोघांचे राजकीय बळ अधिक मजबूत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुणे येथे सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरी कपातीच्या संकटावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश इंजिनियर सेलचे अध्यक्ष अमित देसाई, अजिंक्य सावंत, गिरीश काळे, सुजित चव्हाण, वैभव शेळके आणि कुणाल साळवी उपस्थित होते. बेळगावचे श्रीनिवास पाटील आणि विक्रम पाटील यांनीही या मुद्द्यावर आपले विचार मांडले. इंजिनियर तरुणाईच्या भविष्यासाठी सरकारने ठोस आणि दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज असल्याची मागणी या चर्चेत करण्यात आली. शरद पवार यांनी या विषयावर लक्ष देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान मोदींशी आपण या संदर्भात भेट घेऊ असे सांगितले. या बैठकीत सॉफ्टवेअर उद्योगातील तणावमुक्ती आणि रोजगार वाढीसाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.